नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जतमधून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमदी जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. यंदा हा मतदारसंघ मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव झाल्याने तसेच त्या अंतर्गत येणारे उमदी पंचायत समिती गण, खुला महिला आणि करजगी पंचायत समिती गण मागासवर्गीय राखीव झाल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली आहेत. परिणामी पक्ष नव्या गणितात रणनीती आखत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप विरोधी सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. युती आघाडीच्या हालचालींना वेग आला असून प्रतिस्पर्धी पक्ष कोणता उमेदवार देतो यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. भाजपकडून उमदी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी यल्लाप्पा तोरणे यांचे नाव पुढे येत असून काँग्रेसकडून सोमलिंग चौधरी यांचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत थेट लढत होण्याचे संकेत आहेत. उमदी पंचायत समिती गणासाठीही पक्षाकडून उमेदवार चाचपणीला वेग आला आहे. भाजपकडून बसवराज पाटील यांच्या पत्नी व माजी पंचायत समिती सदस्य लता कुळ्ळळी यांचे नाव पुढे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजू उर्फ सिद्धू पाटील तसेच मानसिद्धा पुजारी यांच्या कुटुंबातून उमेदवारीची शक्यता आहे. मात्र काँग्रेसने युती असली तरी उमदीतूनच उमेदवारी देण्याची भूमिका घेतल्याने आघाडीतील अंतर्गत मतभेद उघड होत आहेत. ऐनवेळी चन्नाप्पा होर्तीकर यांच्या कुटुंबातील सदस्याचेही नाव पुढे येण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून बाबू सावंत यांनीही मोर्चे बांधणी सुरू केली आहे. आणि एकूणच उमदी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत लढती चुरशीने लक्षवेधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. करजगी पंचायत समिती गणात भाजपकडून उत्तम कट्टीमनी, उत्तम कांबळे तर राष्ट्रवादीकडून राघवेंद्र होनमोरे, मलकारी बसरगे यांची नावे पुढे आहेत. काँग्रेसकडून नितीन दुधगी यांचे नाव पुढे येत आहे. आरक्षणामुळे बदललेल्या राजकीय गणितामुळे उमदी परिसरात यंदाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.